बाईसा एरंडवन उपहार माझी गोसाई डिजिटल ती चौकडाची होते गावी एरंडाचे वन होते जपानची खोकली ओस त्यावेळेपासून आणि मग ती बाईसा दुरून देखील आणि म्हटली बाबा तरी बरे आंब्याचे बंदी करतात हे वन कवनी गावी इथने आंब्याचे वन बाईसाला आंब्याबद्दल आकर्षण बाईसा म्हणता बाबा किती छान आंबे वन आहे स्वामी उदेश राहिले गावापाशी बिजेची स्वामी बोलले नाही प्रतिक्रिया दिली स्वामींनी आपले विचार मांडले चालू लागले स्वामी गावात समीप आले आणि ते बाईसांनी सांगितलेलं आंब्याची झाडं बघितली तर तिथे आंब्याची झाडं नव्हती एरंड वाढलेलं बघितलं मग भक्तजना ही गोष्ट वाचत आहे स्वामींना विनोद करायचा सर्वजण म्हणतात हे घ्या गा डकली स्वामींच्या विनोदाला पात्र आहे डकली या जीवनातला एक भाग उपयोगी जाती डकण्यात स्वामींच्या हास्याला स्वामींच्या प्रसन्नाला स्वामींच्या भिन्न विचाराला आणि स्वामींच्या कृतस्वामीला असे वेगवेगळ्या अंगाला वेगवेगळी उपयोगी अंगावी लागतात नाथोबा अवयवच उपयोगी जसं आपलं जीवन करायचं कुठल्या अवयवाला आपण एरंडासारखे नुकतेच वाढतो असं दिसतंय एकंदरीत जीवनाचा कारण एरंडासारखा स्वामींची सतत ज्ञान निरूपण करण्याची कला अद्भुत आहे बाईसाला ते आंबे घेतले आंबा उपयोगी जातो आंब्याचं सगळंच उपयोगी जातं सावली उपयोगी जाते एरंडाच्या सावलीलाही कोणी बसत नाही ते थोडं वारा आलं की मोडून पण जातात जीवनाचं एरंडा सांगतो की आपलं जीवन एरंडासारखंच आहे पण बाहेरून आपण आंब्यासारखं दिसतो धार्मिक हे कसलाच आकार नाही डोक्याला बुद्धीला बिना आकाराचे काहीच उपयोग नाही किरण तरी स्वामींच्या विनोदाला उपयोगी केला ना कष्टाला स्वामींच्या डकल्या बघितलं बाईसाचे कसले आहे म्हणाले आंबे बन तिथे आंबे लागले बगरे बाबा म्हणाले तसे घडच्या घड लागले एकुलेनी डकले हसू लागले स्वामी हसले त्यावेळेला हसलेले स्वामी दिसते डकले हसले विस्मरण करत असाल तर विषय आहे आणि जेव्हा असं जर गेलं तर असं जात असतं ते भात पाण्यासारखं शांती जात मग ते डकले म्हणू लागले ते जे आंब्याचे ते म्हणू लागले जी बाईसांची बनेची आहे डकले पण विनोदाला होते म्हणाले बघा बाबा म्हणाले बाईसांचे आंबे असे बाईसांचे आंबे असे जीवनात सर्वस्व उपयोगी राहायला जात नाही आपलं काही शरीर पण जात नाही मन नाही डोळे नाही वाचा कान आंब्याच्या झाडात एरंडाच्या झाडात काय उपयोग काय फरक जे स्वामीने त्यावरती विनोद केला मित्रांनो निसर्गाचं तुम्हाला ज्ञान नाही आता हे सगळं सांगता येत नसतं तरी स्पेशल स्टडी आहे
जसं गाईच्या स्पर्शामध्ये आणि म्हशीच्या स्पर्शामध्ये फरक आहे, तसं त्या झाडांमध्ये पण फरक आहे. म्हशीला स्पर्श केला कसं वाटतं, गाईला स्पर्श केला तर स्पर्शातून संवेदना वेगळ्या येतात, फिलिंग्स वेगळ्या येतात, विचार वेगळे येतात. गाईला पाहिलं तरी वेगळं, म्हशीला पाहिलं कसं वेगळे वाटतं, तिच्या स्पर्शाने गुन्हा नाही. आपणाला पहिलं स्वामींना काय वाटतं, आपण म्हैस आहे का गाय, असा एक अशा कल्पना वेगवेगळ्या चरित्रात करायच्या. आपली प्रवृत्ती कशी, बायसन आणि डकले तर बायसांना चिडवायला लागलेत हे सगळे. बायसा साध्या गोळ्या, काय विचारी साधी होईल. बाई बाई हा आंबा कैसा वाणी, हे देखील पैलकेसने आंबे लागले असते, कैसे आंबे आचे घर लागले असते, ऐसे डकले विफुलावू लागले. तिला मुद्दाम खवायला लागले. विफुलावणे दाबल्यावर उपहास असे विप्लवाचे अनेक अर्थ आहेत साहित्यामध्ये, प्रसंगानुरूप बदलतात. विप्लव शब्द कुठे आहे, विप्लव कुठे आहे, विप्लव असे अनेक ठिकाणी अनेक लावलेला आहे. बाईशी डकल्या बायसांना अपमान, कोकली म्हणून बायसा, पोरागा पोरा उगा असोशी की नसोशी गप्पाल तू, बाबा पायचे म्हणते. ठीक आहे माझे स्वामी म्हणतात तर ठीक आहे, तर तू का बरं म्हणतो रे म्हणाले मला, हा मा तू काय म्हणून म्हण, पोरा डकल्या उगी नस बसतोच नाही तो. पोरा पोर शब्द आहे बायकांचा, आपण पोराला म्हणतो लहान लेकराला मरून का जायना, कसं असते मला वाटतं का त्याला भाषा आहे ना, जो प्रेम आहे ती. आणि मग स्वामी नाव एक स्मित हास्य, स्वामी हास्य केलं. दाखिल वेळा तुम्हाला आठवायचं स्मरण, अशी कंटिन्यू डॉक्युमेंटरी दररोज झाली पाहिजे सगळ्या वेळांची. फार अगदी कुठून निघाल्यापासून कुठून भरवत दुधाई केली ना सांभाळली, त्या क्षणापासून बस अगदी उत्तरापंथी गमन करेपर्यंत तर सगळ्या आधी तरी साधूंचा पाठ, असा एक साधन मला निर्माण करायचं. त्याचं काय होत नाही, आधी सुरू केलं की शेवट सुरुवात नाही, तिथून उत्तरार्धाच्या आधी भट्टाकडे फुले आणून सुरू केले शेवटपर्यंत. आधी पाठ झाले की वेळात पाठ होती, असं हे सगळं आलं पाहिजे. वचन म्हणले सृष्टीमध्ये टवणे करण्याची, शेवटी शेवटी रोग तेज देवतापर्यंत आलं पाहिजे. आलं की 40 मिनिटात होऊन जातात, सगळ्या आध्या 40 मिनिटात होऊन जातात, पण त्याला आवडी लागते, वेळ द्यावा लागतो, साधना करावी लागते, जीवनच्या विषयाला द्यावं. आपलं जीवन आपल्या अहंकारासाठी, अस्तित्वासाठी, इंद्रियांच्या तृप्तीसाठी. आपला वेळ बराच सगळ्यात जातो अंघोळ पांघोळ उठी खुशी है ना, त्याच्यात खाणं ते पटपट करून वेळ द्यावा लागतो. जर ध्येय नसेल, गोल निश्चितच नाही, तर मग काय जातो काय.
तसं जात की गुरुचा टाइमपास, शिष्याचा टाइमपास. स्वामी हास्य करतात, नाही काय हे रंजन चला जाऊ द्या. अशी एक लीळा आता या उपहासाच्या बाबतीमध्ये भाईंदत्ताने ठेवली. तर तो आपण काढायचा असतो. मग स्वामी हसले. सर्वज्ञ म्हणतात याची झाली दुरादर्शयाची परी. आता सर्वज्ञानी तत्वाला तत्वनिरूपण करायला सुरुवात. दक्षिणे म्हणतात ते कशी ती दुरादर्शया म्हणजे कसं असते बाबा. सर्वज्ञ म्हणतात कोणी वाटा जात असे तो दुरून वृक्षाचे देखील चाललाय वाटे दुरून पाहतो. अमुक्याचे वृक्ष ऐसे नेणे. मग तो नाविक सामोआ जातो. तिची भाषा छान आहे. म्हणे हा अमुक्याचा परिचयाचे असेच विशेष न देते. वस्तू समजतो त्याला, पण त्याचे असेच विशेष पाहत नाही. मग पुढे थोडा गेला की त्या खाली उभे ठाकतो. मग त्या वृक्षाचे असेच आणि विशेष देखील. असे विनोद करीत करीत सर्वज्ञाने निरूपण केलंय. आणि त्या विनोदामध्ये बैसांचा श्रम करून आणला. उपासाने आलेला श्रम किती सुंदर टाकलेली होती. बैसांना कशाचा श्रम आहे? उपहास केलाय. जेवढा आपण मानाने आणि उपहासाने जेवढा श्रम येत नाही, त्यापेक्षा आणखी बऱ्याचशा गोष्टी श्रम येतो. साधा श्रम आहे. पण बैसांना प्रेमी आहे का म्हणून सांगा. हे तुमचं किती डोक्यात बसेल आणि किती कार्याने प्रश्न आहे. आपण उपहास नाही करायचा. तिथं आपलं विप्लवनाच जीवन जातं, नाही उपहासात जात. उपहास समजतो की निगेट करणं म्हणतात त्याला. असंच आहे वगैरे वगैरे. कामाचा सभा दिसते निमित्त गुरु पुरोहित आणि परिवार ह्याचा उपहास केला जातो. आणि हे म्हणजे शाळा कॉलेज नाही, ही एक कला असते रक्तातली. फार भयानक ना. आणि बायांकडे विशेष करून स्त्रियांकडे हे गिफ्ट असते. स्त्रिया उपहास करण्यामध्ये प्रवीण असते. कार्यक्रम असे परिस्थिती असतात. त्याच्यामुळे संसारामध्ये सगळे दुःखी राहतात. उपहास असतो. मग परमार्गातला उपहास वेगवेगळ्या रूपाने ऍक्टिव्हेट असतो. त्यामुळे उठून बाहेर जाणं, तणावात जाऊ नका. मला त्रास होतो खर्च. हा उपासच असतो. म्हणजे आपण पूजा अवसराचा उपास कुठला असतो, बस आपला आटत पूजा अवसर सुरू करून द्या. अर्धेपर्यंत पूजा अवसर होतो. म्हणजे जो पूजा पण चाललेला असतो. वेळेचं तुम्हाला सात्विक वेळेमध्ये काय केलं पाहिजे, हा वेळेचा होता. की सकाळची 3 ते 6 ही वेळ कशाची असते? केवळ देव आणि धर्म. केवळ उपासाला चालतोय तुमच्या लक्षात आहे. आपण त्यानंतर काय काही करत राहायचं नको ते. असं होतं तुमचा विचाराचा भाग आहे तो दुःखात उपहास. स्वामींच्या वचनांचा उपहास असं सुंदर चालू आहे वर्तमान काळात. उपहास उपहासाने बायकांना जर श्रम येतो, स्वामींना किती श्रम येत असेल. स्वामींना श्रम आल्यावर कोण करेल? पैशांच्या श्रमनिवृत्तीला स्वामी आहेत साक्षीला. असा हा उपहास घेऊन जिंदगीमध्ये आपण करत असतो.
मग अप्रोक्ष ज्ञानांचा उपास, कारण ज्ञान तुम्हाला नाहीच आहे, जेवढं आहे त्याच्यामध्ये तुम्ही उपहास करता. बघत ना कसं आपण उपहास करतो. असं एक उदाहरण दिलं येत मन दुखलं जातं माझ्या, तेही मला सांगायचं नसतं. तर उपहास असतो. स्वर्गापरमागी कोणी आलं त्याला दंडवत न करणे, हा उपहास. पूर्वोत्तर क्षणाच्या माध्यमातून तो आलेला झाला. उपहासाला तिथून सुरुवात करतो. पुढचं सगळं सांगितलं तर मग ते निंदा केल्यासारखं, मन दुःख, मग खिडकीतून बघायचं. असे उपहास वेगवेगळे काही संबंध नसतो. तुमच्याकडे उपहास ईश्वराच्या साधनाचा घडला, ईश्वराचा असे उपहास स्टेप बाय स्टेप चालत असतात. मग व्यक्तीवरून तिकडे येतो माणूस ईश्वराकडे, म्हणजे वचनाकडे. वचनांचे एक एक उपहास चालतात. वचनाच्या खाली येऊन वचनाचे असे विशेष पाहिलं का, हा ज्ञानाचा भ्रम आहे. जे शिकवलं जातं ते ज्ञान बीजावर उपयोग नसतं. घराखाली वचन आपण अभ्यासले, त्या वचनाच्या खाली बसलो का, काळे करून उपयोग गेलं का, वचन आहे ते वचन उपयोगाला गेलं, उपयोगाला जात नाही, उपहासाला कारणीभूत. हे अनुभवाने तुम्हालाही कळेल. तुम्ही तरुण आहात तर तुम्ही घेतला आता ते या क्षणापासून ते उपहास करणारच नाही, स्वतःचा नाही, पुढलाचा नाही, समय नाही. जेव्हा तिथं जाऊ तेव्हा ते वचनाचे अंग, शाखा, उपशाखा, त्या पानाचं डिझाईन कसं केलेलं आहे, त्या पानाच्या रेषा कशा आहेत, त्या पानाला स्पर्श केल्यावर कसं वाटतंय, असं लागवडच्या पानाला स्पर्श केला कसं वाटतं, तुळशीला, आंब्याच्या पानामध्ये फरक आहे. डिझाईन वेगवेगळ्या. गुलाबाचं फूल चांगलं असतं, पण गुलाबाच्या पानाला थोडेसे काटे असतात वगैरे. तसं वचनाचा भाव आहे आणि वचनाची डिझाईन सांगणे उद्देश काय, एवढं जरी कळालं ते बाद झालं. त्या अस्थिपरेच्या झाडाखाली उभा आणि सगळी शाखा, उपशाखा हे वचन फुटतात ना वेगवेगळ्या विधीचे. दिव्या वर्तमान काळात वचनाला कशा दिव्या फुटल्या असतील, समय आता असतील तर या मल्टीनॅशनल जगामध्ये. गुगलच्या जमान्यात स्वामींचा धर्म कसा असेल अभ्यास करावा लागेल तुम्हाला. त्या परंपरा ठीक आहे, ओके होत्या. आज गुगल चाललंय, गुगल मधलं तुमचं साधुत्व कसं असेल काय हरकत आहे, पण हे करायचं नसतं. बरं, आपण त्या गुगलचा वेगळा उपयोग घेतो. उपयोग घेता आला पण वचनांच्या पूर्ण रेषा, आडव्या रेषा, तिरक्या वचनाची डिझाईन आहे ना, ते फॅशन डिझाईनचा कोर्स असतो, ब्युटी पार्लर डिझाईनच आहे ते. फेसची ह्या वेळेला अशा बघायला चालती, ह्या वेळेला लय डिझाईन, लय लय भांगड्या त्या. इंटेरियर डिझाईन एक वेगळं असतं आहे की नाही, आणि बाह्य डिझाईन, बंगल्याचं बाह्य डिझाईन कसं, बंगल्याचं वचनाचं बाह्य अंग कसं आणि वचनाचं अंतरंग इंटेरियर डिझाईन काय म्हणायचं असतील, काय म्हणायचं या वचनाला. आपण वचनाला असं दोन अंग आहेत, बाहेरून वेगळंच म्हणायचं असते. आणि सध्याच्या काळामध्ये वचनाला बाह्य अंगाने पाहिल्यामुळे काय व्हायले, गोंधळ झालाय, गोंधळ.
चांगल्या प्रकारे गोंधळात पडलेले सगळा समाज आहे. प्राऊड वासनिक असो, दिसत असो, कुठल्या पुढचे असो, वचनाला बाह्यांगाने समजणार, दोन्ही अंगाने समजायला पाहिजे. ज्या वेळेला वचन बाह्यांगाने आचरायचं तेव्हा बाह्यांगाने आचरा, जेव्हा वचन अंतरंगाने आचरायचं असतं अंतरंगाने, आणि अंतरंगाने स्वामींना मान्य असतं, हे की नाही. देव तो अंतर्गामी. तर खरी विपरीतत्वाला सुरुवात पाहते. अंतरांग नाही कळालं तर माणूस भसन करतो परमाने. मला छान फोन यायचा, भसनच करणार आहे. तुला धर्मच कळला नाही ना भाऊ. आपला देव तो अंतर्गाम्य सांगितलं विशेष भेटलं ना. हे गाम्य तर कशाला कळायला, कोण आचार करतोय का, कोण करत नाही का. पाठवून आचार करणारे खूप असतात, 3 ते 6 स्मरण करणारे खूप पाहतात. असं थोडी तुम्ही करत नाही, सगळे थोडीच करत नाही. अंतरंगात वैद्याला नाही स्मरणाचं ज्ञान सेवा करतात, पाठवून सरपण पोहतात. वचन लागेल ना सकाळी 6ला द्यावं लागेल ना. तो ज्या त्या पद्धतीने ईश्वरार्चन करत असतो अंतरंगात. स्वामींच्या वचनाचे अंतरंग करायचे पाहिजे. तसा हा दृष्टांताचा सारांश आहे. आणि मग ते अशेष विशेष भाव. आता अशेष आणि विशेष काय करायचे, पुन्हा गेला मी चल शब्दांकडे करतोय. स्वामींचे शब्द आहेत म्हणून शब्द. तो वृक्षाखाली बसलाय का जाऊन आयुष्यमध्ये, म्हणाले त्या खाली उभा ठाके, उभा ठाकलाय, बसला नाही. तर झोपलाय का तिथं वृक्ष बघत तो. प्रत्येक दृष्टांतावर भाष्य करा, प्रत्येक शब्दाला भाष्य करता येतं दृष्टांत. वृक्षाखाली किती वेळ उभा आहे तो, नाविक आहे. वचनांचा नाविक स्पर्श करायचा असतो. पण पुढे दुसरा वृक्ष आहे ना तुम्हाला, वृक्षाच्या वनात आहे ना, वृक्षाच्या बगीच्यामध्ये थांबलेले असतात. सगळे वृक्ष पाहायचे असतात, अंदाचे पाहिलं नाही. दुसरं बघा, तिसरं वचनाचं अंतरंग बघा, चौथ्याच बघा. असे हा त्या चोपडीला देवाने असा हा विनोदात करत करत, निरोपण करत करत, निरोपण आणि बायसाचा सण झालेला हा एक विशेष ज्ञान आहे. ज्ञानाने श्रम जाईल ना, कोणाला बोललं प्रेमाने ती त्याचा श्रम जाईल ना. बोलायचं नाही, गुन्ह्याने बसले तर उभं माणसाला, तुम्ही आलं काय गेलं काय, आपल्याला काय करायचं काहीच नाही. वचनांना घेऊन काय करायचंय ना. वचन हे स्वामी साक्षात रूप आहेत ना, आहे की नाही. तर नाही, वचन स्वामींचेच रूप आहे. शब्द ब्रह्म व्यक्त झालेले आहे, शब्दांचे शब्द ब्रह्म आहे. लीळा काय आहे, स्वामींचं अंग आहे. षडांगल्या चांगल्या अशा लीळेचे अंतरंग. लीळेत बसला तर लीळेचे अंतरंग नुसते आधी पाठ नाही करून चालणार, आहे की नाही. तर या पाठ करून नाही चालणार, तिथं करावंच लागत. त्याच्या आतमध्ये काय, त्याच्या आतमध्ये काय असं शोधावं लागतं. मग तुम्हाला 1 मिनिटही बोर व्हायचं काम. अशा प्रकारे बायसांचा आश्रम परिहार केला. आणि आता सर्वज्ञ श्रीनगरा सांगणे वाटेने प्रवास करावा. सर्वज्ञांचा सर्वज्ञाची दिंडी होती महाराष्ट्रात फिरली. तिथे पहा पश्चिमी माथ्यावर उभा राहिले सर्वज्ञ खोपडीच्या.
तो बाईची अडवांगोनी बरवे वृक्ष, देवळाची कस बरवी देऊळ. उंच ते काय आजपर्यंत समोर श्रीनगर म्हणजे शिन्नर दिसत. शिन्नरचं वर्णन म्हणजे बाईसांच्या नजरेत पडलेलं. बाबा हे कोण आणि तेव्हा या नगराला बाईसांनी विचारा भाग्य. आपल्याला कोण विचारतंय बाई बरे स्वामींनी विचारावं बाईचं किती भाग्य आहे ना. स्वामींनी विचारावं बाई कुटुंब परिवार नक्की आहे तुमचं, आणि त्यांनी यावं दंडवत करावं. भाऊ आणि तुमचा हात आहे ना म्हणजे पोराचा असा दिसतो. माझं बरोबर आहे, तुमचा हात एक पोराचा असा दिसतो. एडी बाबाही भक्ती करता येते. या पंचगंगा देवी निवालाजी हे तुमचं ईश्वरार्चन सुरू आहे. आपल्या दारात आलेल्या व्यक्तीला फक्त बोलायचं, तुमच्या शब्दाने तो निवडला पाहिजे. ही एक कला आहे, आर्ट आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग आलंच पाहिजे. आगत महत्वाचं. आपला काल कंबोरा नाही करायचा पाहुण्या. ते नियोजन करावं लागेल ना तुम्हाला, इष्ट कसं जोडायचे. कोणी काही ना आपलं शब्दाने गोळ बोलायचं. आमचं खातं वेगळं असतं ते आम्ही करू, तुमचा जॉब वेगळा असतो, तुमचा जॉब करायचा. तुम्ही नाही केला म्हणजे थांबणाऱ्याचं कार्य त्यांचं आलेल्यांचं ते त्यांचं करणारच असते. त्याचं बरोबर त्यांचं करायचंच असतं, करावंच लागत असतं असं. आणि ते जर गोड शब्दांनी केलं तर त्याच्यात सहभाग करतो पण लावायचं कामाला. आयडिया विचारायचा प्रोग्राम कसा आहे, बाई पंग खायचा कोणती, ही बायांच्या कला. भूमिवर काही गोष्टी परिवाराकडे असतात, काही गोष्टी गुरुकडे असतात. म्हणजे प्रश्न तोंड करून त्याला बघायचं बोलायचं ते असंच असतं. मोठ्या कर्जाला वाटतं काय आपल्याकडे आलाय मार्गासाठी, आणि तो आलाय कोणासाठी काही नाही. आपल्याला काय फायदा आहे, आपण त्याचा फायद्याचा विचार करतो. काय करायचं आपला काय समज. आणि ते परमारे असंच करायचं. वरून आमचा हॉल होता, खाली साधू मंडळी आले, आम्ही जायचंच नाही सगळं सगळ्यांनी बघायचं. आल्यावर गाडी आल्यावर काय, पाहुणे आल्यावर काय, कोणीच जायचं नाही. पाहुणा इकडे बघतो तिकडे बघतो, आम्ही गाडावर बघायचं. पुढे गेल्यावर काम लागल, मग त्यांना पाणी द्यावं लागेल, तसं मनाला कळतं. जर बाबांच्या पडवीत बसायला टाकावं लागलं मग नको, मग पोती घेऊन बसली लई इमानदारीने अभ्यास आम्ही सगळंच करायचो हॉलमध्ये. आणि आलेला पाहुणा मग पसंत करायचा. त्याला आपण झालं डोक्याला. आता कधी गुरुने सांगायचं तिथं बसून, अरे अरे पोरांनो आम्ही 100 भिक्षू पण येतली पुढे नाही. आपल्याला काय करायचं, महाराजाला आले बाबालाच पैसे देईल ना, आपल्याला काय. असा जीव इतका खराब आहे ना. अरे बापरे, मी माझा सांगतो का, दुसरं ते माहित नाही, पण आता खराब वृत्ती आला तर गेल्यावर बाबा आपल्यालाच लावतील सेवेला. तो कोण करत, मी काय हा मला आहे काय, मी काय नको. अरे तू देवा किंवा म्हणाला जातो बरं माणूस. ज्ञान झालं आणि पळवाटा काढतो. त्या जशी फळ वाढतील त्याची त्याचं आवेदन वाढतं. माझं वाढलं वाढत गेलं. व्यापार करताना काम चुकार करायचा, ठीक आहे. उपेक्षा बायसांची जशी इथं उपेक्षा, एकदम बायसांची कोण उपेक्षा करत.
अगोदर आपण साधनाची करावी लागेल ना, तर ते नाही आहे त्यांचा उपहास करण्याची काय हिंमत आहे जगात कोणाची आहे? बायकांचा उपहास तुम्ही करू शकतो का? वाचायला जाईल ते जीवित वाचेल. बायका काय सामान्य पात्र नाही अंतरांना. स्वामींचा उपहास होत असतो हा दृष्टांत अशा विविध अंगाने विविध अँगलनी अभ्यास तो उभा ठाकलेला आहे, झोपलेला नाही त्या वृक्षाखाली. आणि मग तो वृक्षाचे असे आणि विशेष मग तो अर्थ विचारला होता. सांगा बरं आता अशेष आणि विशेष म्हणजे काय? मराठी भाषा आहे, संस्कृत नक्कीच नाही. हा विचार करा. रस्त्याच्या खाली आहे का? जवळ लांब काय? अशेष आणि विशेष. रस्त्या खाली उभे राहिले, बरं बघितलं, बघा कल्पना करून बघा. अशेष आणि अशेष पाहिजे आणि विशेष पाहिजे. अशेष विशेष पूर्वी पाहायला गेले ना नवरी ते असतात अशेष विशेष पाहिजे. 5 मिनिटाचा कार्यक्रम असतो त्याचं येतं लमून काय घालून येतं ती दिसायला आता तांदळा आणायला होतात तिला आणि तिचे असेच विशेष 5 मिनिटात पाहिजे असतात. ती जर का काही काही आवडत निघाली तर वाटवं खायचं संसारात नवऱ्याचं फाशी घ्यायची पाहिजे. गुण गुणाचे दोष, दोषातले गुण, गुणातले दोष, त्याला म्हणायचं असेच विशेष. आणि असे अनेक अर्थ आहेत. साडी पाहायला दुकानात गेले असेच विशेष पाहतो आपण कपड्यातलं, तसं वचनाचं असेच 25 स्थळांचे असेच विशेष पाहायला म्हणून दुसऱ्या वर्षी केलंय फिरत राहायचं तिथं बागेत. बाग आहे ना वचनांची. गाणं आहे नाही काय बागेत कोण आलेले मेरा सावरा आया काय ते भजन ते स्वागतम कृष्ण स्वागतम आनंदाचं गीत आहे हे. बाईचं आमचं असं अशेष विशेष सांगावं लागतं त्यानंतर एक कथानं किंवा गोष्ट नाही सांगितलेली इथे. हा मुख्याचा वृक्ष तो पाहतो या वचनाने हा प्रेमाचा वृक्ष आहे, हा गुणसंबंधाचा वृक्ष आहे, हा योग्यतेचा आहे. ही लीळा अशी आहे याला म्हणायचं लीळेतले अशेष विशेष पाहणे, वचनाचा अशेष विशेष पाहणे. मग 25 स्थळाकडे जर गेले चुकून अभ्यासल्यानंतर त्या पक्षा प्रयोग असतात तुझा अशेष विशेष पाहणे. त्याच्या पुढे तुम्ही गेले प्रमयांकडे तिथला अशेष विशेष पाहणे. उभे ठाका नाही कळालं तो वृक्ष नाही समजला तर दुसऱ्या वृक्षाकडे जा. आता वृक्ष अभ्यासून चाललात ना तिथे त्या बागेमध्ये. सारस बाग आहे पुण्यात, विविध पूर्ण भारतातले जे आहेत बऱ्यापैकी विविध राष्ट्रातले झाड आहेत ऑल जगतातले अशा बऱ्याच बाग आहेत. आणि पुण्यातील देशात गेलो तर तिथे एक बाग होती 100 एकर मध्ये, त्याच्यामध्ये ऑल जगतातली झाडं लावलेली होती. एवढं पाहायला 4 तास लागला. विविध रंग, विविध फुलं, झाडांचे विविध आकार, तसं वचन, वचनाचे रंग, आकार, शालीनता, वचनाचा स्पर्श. आपल्याला काही बाग थोडीच पाहिजे आहे ती, आपण तर स्वामींच्या बगीचेत आहोत ना.
स्वामींच्या ओढ्या निळ्यांचा बगीचा, वचनांचा बगीचा आहे ना, दृष्टांताचा बगीचा आहे. आज तुम्हाला कोणतं फुल आवडतं तर घ्या. पण गजरा प्रसंगी गजरा तिथं शोभतो. गुलाबाचा गजरा शोभेल का? तर त्यांना गजरा लावतो गजरा. बेसिकली उदाहरण का देतो तुम्हाला, ते पटकन लक्षात येतं. बाईला गुलाबाचा गजरा आणला तर नाही जमणार, तुझं तो तोच लागतो. लग्न करायला तुझं मत असते त्या गजऱ्याची. हे नक्क वक्त का असं पण गजरा घालून जाते. भटकतो. आता तर लय गजरायची गजरा आहे गजरा. काय मान हलवतं, डिझाईन करतं. जसं आपलं साधुत्व स्वामींचं ते व्यवस्थित शोभलं पाहिजे वचनाला. वचनाला डिझाईन करून ते वचन तुम्हाला आजच्या गुगलच्या जगतामध्ये तुला शृंगार करून वचन स्वामींना भेट दिला. तेव्हा तुमचं वचन घेऊन आलं. आता घेऊन मिठाचा खडा सांगितला होता ना, मी ते घेऊन आले आहे ना, देता येईल ना. शृंगार केला, शांतबाई सांगितलं, वचनाला शृंगारलं. हे कळतं बरं ना, ते विपरीत अर्थ होतात बरं. म्हणजे काय बोलतो त्याचा उद्देश वेगळा असतो, समजणारा वेगळा समजतो. आपल्याला इतर साहित्याशी काय मतलब नाही. फुलांना कसं हार केल्यावर सुंदर फुलं उठतात आहे ना, गुच्छ दिसतो. काय असतं ते हाताने भेट देतात त्याला काय म्हणतात नाही, बोके काय बुके ना, बुके 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 झाल्यावर बफे असते. काय शब्द बुके हा होते तर डिझाईन करतात बघा, मस्त छान. त्याला नेमका काय लावलेलं असतं ना, मस्त असं दिसतं. ते देतानाही बरं वाटतं. स्वामींच्या वचनाची बुकं तुम्हाला सजवायची, सुंदर डिझाईन करून द्यायचं स्वामींना द्यायचं. आणि वाट पाहतील कारण मला कोणता बुके दिसतंय. एवढे मोठे वचन आहेत ना. संन्यासाकडून काय अपेक्षा आहे स्वामी, बायसांचं इरड बंद होऊन जातं आपला संन्यास आहे ना. उपहासाचा विषय होऊन झाला. हिरंड आहे म्हणाले बघा. हिरंड अशा अनेक अर्थाने दिलेल्या तुम्हाला पाहता येईल, अभ्यास करेल. अशा अनेक अँगल असतात. आजच्या पुरतं तुम्हाला जेवढा कळाला तेवढा घ्या. पुन्हा झाली भेट वेळेची तुमची उत्तर मग विचार करा तुमच्या. हा विनोदातून विनोद करीत करीत स्वामींनी बायसांचा अगोदर स्वामींनी उपहास केला, करायला लावला ढकलायला, आणि स्वामींनी तो श्रम परिहारला. वचन आचरत असताना जर वचनाचा श्रम झाला तर तुम्हाला स्वामींच्याच वचनाचा श्रम परिहार करावा लागतो, असं सांगायचं. असं वाटतं स्वामींना. जसे चिंतन आहे, असं अनेक चिंतन आहे वेळेवरती, हे प्रत्येक वेळेवरती करता आलं पाहिजे. श्रम तर आलाय का आता स्वामींना, किंवा आता कसं जाईल श्रम. मग त्या वचनाला दुसरं वचन साक्षीदार ठेवून द्या. अवरधर्मापासून करून बघा स्वामी परत धर्मी लावलाय असं. माझी न चालेल जे माझ्या बसले बघा, उद्देश घ्यायला तयार झाले. तिसऱ्याच भेटी आपण काय केलं, त्यांच्या आकाराने पुढे गेली. काळच फोन आला आता बाबा आम्हाला आता सर्व आमच्या घरातले सगळे आणू का पाहुणे मंडळी, त्यांची देवी देवता. आपण काय केलं, विषय सुरुवात करून केलता आणि झालाय कुठं आणतो गेला असं. ते प्रत्यक्ष दर्शन काय पाहिलं होतं, मी वेगळंच पाहिलं. स्वामींचा उद्देश कोणीकडे गेला, आलं लक्षात. श्रम आला माझ्या कृतीने होता.
ते त्यांच्या दुःखासाठी आले. आता श्रम झाला ना स्वामींचा माझ्याकडे, पण जेव्हा ते आता स्वामींकडे येतील तेव्हा तो श्रम पर्याय असं असं आपण जिंदगीमध्ये आपल्या जीवनामध्ये असं विचार केला पाहिजे. त्यात आम्ही पुण्या वचनाने श्रम पर्याय गोसाव्याश्रम आला प्रसन्न म्हणाला हे की नाही. भटवासाने विचार केला की अरे काय सगळं विशिष्ट आहे, विशेष संती आहे, आता कसा श्रम हरेल. त्याने श्रीप्रभूंची गाडी समोर ठेवली आहे ना, आणि जी जी म्हणाले स्वीकारी जो स्वतःचा चेहरा नाही दाखवला. किती मोठा आचार आणि आदर्श आलेला चरित्रात आहे ना. संसारात जर असलं तर असं करावं आहे. परमार्थात जर काही उदासीनता झालीच आपल्या कृतीने, गुरु सोहर निमित्त उपकाराचा आहे, परिवाराचा आहे, गुरुने दुखवलं परिवारात, परिवार गुरुला दुख, दोनच प्रकार असतात. संसारात तिकडं ते पण नका दुखवता, ते नातं आहे तिथे नवरा व्हायचे सासू सासू. इथे गुरु शिष्य परत्याचे शिष्य असं म्हणून आहे की देवाचे काही सगळे, पण हा अपपर भाव येतो आणि मग ते दुखवल्या जातं. मग आता श्रम पर्याय करा. सम्यवृत्तीचे जे वचन आहे ना स्वामींचं, तर ते थकून आल्यावरच सम्यवृत्ती करायची असते. आपण क्षणाक्षणाला श्रम देतो, श्रम निवृत्ती करावी लागली. परिहार करून एखादा विधी आचरण करून आपली डावल दाखवायला सांगितले देवाने. डावल म्हणजे काय नसतो, दंडवत करायला यायचं. त्या दंडवत आणि दृष्टी पडत असते गुरुच्या आपल्याला, आहे ना. ते ओळखतात त्याला कुठला विधी करणार. कमी नसेल तर त्यांच्या त्या साधनेच्या होरामध्ये येऊन जातो ना त्या निमित्ताने, बरोबर आहे. तुमच्याकडे काय असेल साधना किंवा साधना आचरण करून काय आले असेल तर तो विशेष त्यांना लाभ म्हणून दावल दाखवाय. दावल सता पाचा दिसा आपुली सांगितलं देवाने, नुसती दावल नाही सांगितली. असं वचनाशी खूप वेळ बोललं ना ती वचन बोलते तुमची. साता पाचा दिसा सांगितलं. साता पाचा रात्री म्हणले कसं, रात्री नाही म्हणजे दिसा असं. तर हे वृक्ष जे पाहिलेले आहे ते दिवसा पाहिलेले, दिवसा. दिवसातले कोणत्या वेळेला पाहिले, सकाळ दुपार संध्याकाळ. वृक्षांच्या फिलिंग्स बदलत असतात. सकाळी वेगळ्या फिलिंग, दुपारी वेगळ्या असतात, संध्याकाळी वेगळ्या. हे मला लय ज्ञान नसतं, सांगता येत नाही. वृक्षांना सगळ्या भावना असतात, विचार असतात, सगळं असतं. हे निसर्गाने ठेवलेलं, फक्त आपण अभ्यासाने पाहायचं असतं. तसं वचनाला भावना असतात, आहे की नाही. वचनाला विचार असतात, सगळंच असतं. चला आपण ते थांबवा की नाही.